ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती प्रथमच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की ज्यामुळे नवनवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचले जातील. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक लाईक देखील करा. तर बघा, धनत्रयोदशी ही आहे 10 तारखेला आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी नाही खरेदी केलं तरी देखील चालेल, मात्र ही 10 रुपयांची मौल्यवान वस्तू न विसरता घरी घेऊन यायचं आहे. यामुळे आपल्याला पैसा कधीही कमी पडणार नाही. सौभाग्य जे आहे ते वाढीस लागतं. सुख आपलं जे आहे, ऐश्वर्य संपत्ती ही वाढायला सुरुवात होते. अखंड लक्ष्मी प्राप्ती, स्थिर लक्ष्मी प्राप्ती ही आपल्याला प्राप्त होत असते. याच्यासाठीच आपल्याला ही एक वस्तू आणायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून घरी, की ज्यामुळे सर्व घर जे आहे ते परिपूर्ण धनाने, संपत्तीने हे भरून जातं. आणि अचूक उपाय आहे हा, जो शास्त्रांमध्ये लिखित आहे. असं काही नाही की शास्त्रांमध्ये नाही आणि मी तुम्हाला सांगत आहे, असं काही सुद्धा नाही. शास्त्रांमध्ये लिखित आहे हा उपाय, की जे कोणी हा उपाय करतात त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही. धन, संपत्ती, ऐश्वर्य हे जे आहे ती व्यक्ती परिपूर्ण भोग हा भोगत असते, उपभोग घेत असते आपल्या धनसंपत्तीचा. यासाठीच आपल्याला ही एक वस्तू आहे जी फक्त आणि फक्त 10 रुपयाला आहे. म्हणजे मला तर ती गाणगापूरमध्ये 10 रुपयालाच भेटलेली. इथं मार्केटमध्ये काय किंमत आहे ते काही मला माहीत नाही. त्यामुळे जरा तुम्ही विचारू शकता इकडे तिकडे, कोणीही तुम्हाला कोणीही तुम्हाला सांगेल, किंवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रात देखील ही वस्तू भेटते. पण तिथं पण कितीला आहे ते काही मला माहीत नाही. मी गाणगापूरमधून आणलेली आहे ती. तर ही जी वस्तू आहे ती आपल्या माता देवीला, लक्ष्मी मातेला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. आणि ही वस्तू ज्याच्या घरामध्ये असते त्याच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. त्याचे सर्व दुःख, अडचणी, गरिबी ही हरण होऊन जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी ही वाढीस लागते. घरात पैसा टिकायला सुरुवात होतो. आलेला पैसा शांततेत येतो. घरामध्ये कलह, वाद, कटकटी ज्या आहेत त्या नाहीशा होतात. आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होते. आयुष्यामधून आजार नाहीशे होतात. घरामध्ये लक्ष्मी, कुबेर आणि विष्णू यांचा वास व्हायला सुरुवात होतो. तर ही वस्तू अशी कोणती आहे की जी माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे? ती म्हणजे गोमती चक्र. फक्त आणि फक्त 10 रुपयाला मी आणलेलं गाणगापूरमधून. बऱ्याच सेवेकऱ्यांनी आणलं देखील असेल, जे गाणगापूरला जातात, अक्कलकोटला जातात, त्यांनी आणलं देखील असेल तिथून. त्यांना माहीत असेल की 10 रुपयालाच भेटतं तिथं. मात्र इथं कितीला भेटतं ते काही मला माहीत नाही. फक्त जरा चौकशी करा म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. तर हे सिद्ध कसं करायचं घरच्या घरी हे प्रथम जाणून घ्या. एक तर ते मुळातच सिद्ध असतं, मात्र काय होतं, ज्यावेळी ते आणले जातात त्यावेळी कळत न कळत बऱ्याच जणांचे त्याला हात लागलेले असतात. म्हणजे वाईट व्यक्ती असो, वाईट विचारांची व्यक्ती असो, किंवा जे नशा करतात, मग ते मद्यपान असो, धूम्रपान असो, कोणताही नशा जे कोणी करत असतात ते करून जर त्या वस्तूला हात लागला, म्हणजे गोमती चक्राला हात लागला, तर ते थोडंफार दूषित व्हायला सुरुवात होतं. म्हणजे त्याचा इफेक्ट त्याच्यावरती. गोमती चक्र एक अशी वस्तू आहे की निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा खेचून घेत असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला देत असते. मग ज्यावेळी बघा अशा व्यक्तींच्या जर हातातून ते गोमती चक्र आपल्यापर्यंत पोहोचलं असेल तर साहजिकच थोडीफार का होईना त्या गोमती चक्राने निगेटिव्ह ऊर्जा देखील खेचलेली असणार आहे. त्यासाठीच आपल्याला हे घरी आणल्यानंतर एकदम शुद्ध आणि सिद्ध करायचे असतात, की ज्यामुळे हे पूर्णपणे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला सुरुवात करतात. एक तर गोमती चक्र स्वतःमध्ये सिद्ध असतात, त्यांना सिद्ध करण्याची गरज लागत नाही. मात्र आपल्याला हा उपाय यासाठी करायचा आहे की जे कोणी अशी व्यक्ती असेल की ज्यांच्या हातून जर असे गोमती चक्रांना हात लागला असेल, काही म्हणजे मी तुम्हाला
उघड मनाने सांगते, जरी समजा एखादा व्यक्ती व्यापार करत असेल गोमती चक्राचा किंवा विकत असेल, जर सपोज त्याने तांबाखू खाल्ली किंवा आणखी कोणतीही वस्तू खाल्ली किंवा नशा केली, सिगारेट वगैरे ओढली किंवा दारू पिलेल्या हाताने जर याला स्पर्श केला किंवा नशेत असताना याला स्पर्श केला, तरी देखील त्याच्या मनातील ज्या काही वाईट ज्या भावना असतात ना, ते सुद्धा खेचतं गोमती चक्र आणि चांगल्या भावना देखील खेचत असतं. एवढा प्रभाव या गोमती चक्राचा असतो. त्यासाठी आपल्याला याला शुद्ध करण्याची गरज असते. आणि तुम्हाला मी सांगते, ज्यावेळी गोमती चक्र आपण सिद्ध वगैरे करत असतो किंवा आपण घेऊन येत असतो ना, त्यावेळी बाथरूमला सुद्धा जायचं नसतं. बाथरूम टॉयलेट पूर्णपणे वर्जित करायचं असतं. मग साहजिकच जे व्यापारी आहेत ते अशा कोणत्याही जे नियम आहेत ते पाळत बसत नाहीत. यासाठीच आपल्याला हे घरी आणल्यानंतर शुद्ध करण्याची गरज असते. तर काय करायचं आहे, गोमती चक्र तुम्ही घरी घेऊन यायचं आहे. एक आणलात तरी देखील तुम्हाला प्रभाव चांगलाच जाणवणार आहे. आणि 11, 21 असे म्हणजे मी तुम्हाला बरेच उपाय सांगणार आहे गोमती चक्राचे. मात्र तुम्ही चालूला एक जरी घेऊन आलात गोमती चक्र तरी देखील तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे मी तेवढंच सांगते, कारण स्वतः हा सेवेकरांचा अनुभव आहे. असं कोणाला सांगायचं नसतं उपाय मी केलाय म्हणून, त्याच्यामुळे मी स्वतः काही सांगू शकत नाही तुम्हाला मी केला नाही केला. मात्र तुम्हाला मी सांगते, अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली हे गोमती चक्र आहे. तुम्ही वापरायला सुरुवात करा. एका वर्षातच तुम्हाला खूप चांगले अनुभव हे यायला सुरुवात होईल. तर हे गोमती चक्र आणायचे आहेत. आणल्यानंतर थोड्या वेळ मिठाच्या पाण्यामध्ये, खडं जे मीठ असतं ना, समुद्री मीठ, त्यामध्ये ठेवायचं आहे. आता हे गोमती चक्र गोमती नदीतूनच प्राप्त होतं, इतर कुठेही भेटत नाही. गोमती नदीतूनच हे गोमती चक्र हे प्राप्त होत असतं. गोमती चक्र एका बाजूने एकदम प्लेन असतं, गुळगुळीत असा भाग असतो त्याचा एका बाजूने, आणि एका बाजूने उंचवटा असतो. अशा प्रकारे ते गोमती चक्र असतं. एका बाजूने असा दगड असल्यासारखं असतं आणि दुसऱ्या बाजूने प्लेन असतं. आणि याच्यावरती 7 हा आकडा असतो. ज्याला गोमती चक्राला असं देखील शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे की साक्षात विष्णू भगवानांचं जे सुदर्शन चक्र आहे त्याचं जे छोटंसं स्वरूप आहे, असं देखील शास्त्रांमध्ये वर्णित आहे. त्यामुळे या गोमती चक्राला अतिशय मानाचं स्थान हे आहे. आणि लक्ष्मी, अखंड लक्ष्मी हे आपल्याला प्राप्त करून देत असतं. तर काय करायचं आहे, मिठाच्या पाण्यामध्ये हे थोडा वेळ ठेवायचं. नंतर मिठाच्या पाण्यामधून काढायचं. साध्या पाण्याने गोमूत्र टाकायचं आहे साध्या पाण्यात आणि नंतर धुवून काढायचं आहेत आणि नंतर स्वच्छ पुसायचे आहेत आणि एक लाल कपडा अंतरायचा आहे. हा जो उपाय आहे तो धनत्रयोदशीच्याच दिवशी करायचा आहे. धनत्रयोदशी ही 10 तारखेला आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही 10 तारखेलाच करायचा आहे. 10 तारखेला संध्याकाळी तुम्ही करू शकता. आणि जे लक्षात ठेवा, जे स्वामी सेवेकरी आहेत, जे उद्यापासून सेवा चालू करणार आहेत, त्यांची सेवा कंटिन्यू 12 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी ते जर लोक हे आपलं गोमती चक्र सिद्ध करण्यासाठी आणणार असाल तर तुम्हाला हे गोमती चक्र 10 तारखेलाच आणायचं आहे आणि 10 तारखेलाच पूजनामध्ये अशा प्रकारे ठेवायचं. आणि नंतर ज्यावेळी आपली 12 तारखेचा होम होईल आपल्या सर्वांचा, त्यावेळी हे गोमती चक्र उचलायचे आहे. ते कुठे ठेवायचे हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते. हे आता गोमती चक्र एका लाल म्हणजे एक पाट ठेवायचा, त्याच्यावरती लाल चौकोनी कपडा अंतरायचा आणि त्या कपड्याच्या वरती 1 मूठभर तांदळाची रास, अखंड तांदूळ, तुटके फुटके तांदूळ नसावे, ते तांदूळ 1 मूठभर तांदळाची रास घालायची आहे. मात्र हे जे तांदूळ आहेत ते सफेद घ्यायचे नाहीत. म्हणजे तांदूळ घ्या सफेद, त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू लावा आणि हे कलरफुल करा आणि नंतर हे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पाटावरती त्या वस्त्रावरती ठेवायचे आहेत मधोमध. हे ठेवल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही गोमती चक्र आणलं असेल, 1 असो, 11 असो, 108 असो, किती तुम्ही आणली असतील ना, ती गोमती चक्र त्या तांदळावरती ठेवायचे आहेत. गोमती चक्राचा वरती जो 7चा आकडा आहे, जो प्लेन भाग आहे ना, त्याच्यावरती 7चा आकडा असतो, तो आकाशाकडे करून ठेवायचा आहे. हा ठेवल्यानंतर सगळ्या गोमती चक्रांना गंध, हळदी कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या आहेत. अक्षदा पिवळ्या करून घ्या अर्पण करण्यासाठी. आणि तुमच्याकडे जर लाल चंदन असेल तर लाल चंदनाचा 1 टिळा देखील या गोमती चक्रांना लावायचा आहे. थोडंसं 1-2 केसराच्या काड्या देखील अर्पण करायच्या आहेत. आणि ह्या करून झाल्यानंतर खालील मंत्र म्हणायचे आहेत, जे मंत्र तुम्हाला आर्थिक प्राप्ती करून देतात.
कर्ज निवारण होतं, म्हणजे कर्जातून तुम्हाला सुटका भेटते. आरोग्यात आणि घरात शांतता ही लाभायला सुरुवात होते. आरोग्य चांगलं होतं, घरामध्ये शांतता लाभते, कटकटी पूर्णपणे नाहीशा होतात, घरातून नकारात्मकता निघून जाते, घर हे अतिशय पॉझिटिव्ह ऊर्जेने भरून जातं या उपायाने. तर यासाठी काय करायचं आहे, एक गोमती चक्र घरामध्ये, या सगळ्या जर तुमच्या समस्या असतील तर फक्त एक गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि नंतर ज्यावेळी तुमचं हे सर्व पूजा वगैरे होईल, अक्षदा वगैरे धूप वगैरे ओवाळून होईल ना, त्याच्यानंतर तुम्हाला एक गोमती चक्र त्याच्यातील हे अगरबत्तीच्या धुरावरती ठेवायचं आहे. मग तुम्ही एक घेऊ शकता, 51 घेऊ शकता किंवा 108 घेऊ शकता. असे गोमती चक्र जेवढे तुमच्याकडे असतील त्या पद्धतीने घ्या. आणि नंतर हे गोमती चक्र आपल्याला चार्ज करायचं आहे. आता चार्ज कसं करावं, तर चार्ज करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, 108 किंवा 51 वेळा म्हणायचा आहे हा मंत्र. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर या गोमती चक्र, जे तुम्ही एक गोमती चक्र घेतले बघा, लाल वस्त्र घ्यायचं आणि जसं मी म्हटलं तशी पूजा मांडून घ्यायची, त्याच्यावरती एक गोमती चक्र ठेवायचं, त्याला थोडासा धुपाचा धूर द्यायचा किंवा अगरबत्तीचा धूर द्यायचा. अगरबत्तीचा देणार असाल तर गुलाब अगरबत्ती वापरा. आणि नंतरची यामध्ये एक लवंग घालायचे आहे आणि एक हळकुंड आणि एक सुपारी हे ठेवायचं आहे. आणि हे ठेवल्यानंतर तुम्हाला याची पुरचुंडी बांधायची आहे. नंतर हातामध्ये घ्यायचं. हातामध्ये घेतल्यानंतर महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र, लक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. आणि हे म्हणून झाल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस वरती, ज्याला आपण आड वगैरे म्हणतो, तिथे टांगून ठेवायची आहे. फ्लॅटमध्ये राहत असाल तर एखादा खिळा ठोका आणि त्याला बांधा. यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निरसन होतात, निघून जातात. आरोग्यासाठी जर तुम्ही पुरचुंडी बनवत असाल तर यासाठी की नाही, चक्र नेहमीच्याच पाण्यात, म्हणजे साध्या पाण्यामध्ये तुम्ही धुवून घेतली तरी देखील चालेल. मात्र यासाठी तुम्हाला 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत. पूजा तशीच करायची आहे. 5 गोमती चक्र असो किंवा एक असो, पूजा मी सांगितली मगाशी त्या पद्धतीनेच करायची आहे. ती करून झाल्यानंतर धनत्रयोदशीच्याच दिवशी हा सुद्धा उपाय करायचा आहे. आणि आरोग्य मंत्र जो धन्वंतरी देवाचा आहे तो म्हणायचा आहे. आरोग्य मंत्र ऐकून घ्या व्यवस्थित. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये अमृत कलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णू स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 अष्टचक्र नारायणाय नमः हा आरोग्याचा मंत्र आहे. हा तुम्ही 51 किंवा 108 वेळा म्हणू शकता. आणि हा म्हणून झाल्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरतीच, की मी तुम्हाला मगाशी म्हटलं तशी बांधायची आहे. घरामध्ये खरंच खूप आजार असतील, मुलं आजारी पडत असतील, तुम्ही आजारी पडत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप चांगला आहे. आता व्यवसायात, घरात उन्नती हवी असेल, चांगला पैसा यावा, आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, लक्ष्मी म्हणजे पैसा वायफळ जाऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्हाला पुढील उपाय करायचा आहे. काय करायचं, 7 गोमती चक्र घ्यायचे आहेत किंवा 1, 3, 7 तिन्हीपैकी तुम्ही कितीही घेऊ शकता. 1 घेऊ शकता, 3 घेऊ शकता किंवा 7 घेऊ शकता. पूजा वरील प्रमाणेच करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला 51 वेळा किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्या समृद्धी देही दापय स्वाहा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर, हा मंत्र 51 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर महालक्ष्मीचा देखील मंत्र म्हणायचा आहे. श्रीम ह्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा किंवा फक्त श्रीम म्हणू शकता 108 वेळा किंवा मग माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करून झाल्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ती तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता घरामध्ये, लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही पैसे ठेवा, व्यापार स्थळामध्ये ही पुरचुंडी ठेवू शकता. अशाच तुम्ही 3-4 पोटल्या सुद्धा बनवू शकता. एकाच वेळी तुम्ही भरपूर पोटल्या सुद्धा या बनवू शकता. आणि प्रत्येक गल्ल्यामध्ये जिथे कुठे तुम्ही व्यापार करत असाल, जिथे पैसा येत असेल, जिथे तुमचं सोनं नाणं असेल, अशा ठिकाणी हे ठेवून द्यायचं आहे.
या उपायाने देखील खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये धन हे यायला सुरुवात होतं आणि आलेला पैसा टिकून राहायला देखील सुरुवात होतो. हा स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी एकदम अचूक उपाय आहे, जो आतापर्यंत कधीही फेल गेलेला नाही. या पुढील उपाय सांगायचा झालं तर घरामध्ये खूप कर्ज असेल, कर्जातून बाहेर निघायचं असेल, खूप अडचणी, प्रत्येक कामांमध्ये अडथळे येत असतील तर तुम्हाला अशाच पद्धतीने एक पोटली बनवून घ्यायची आहे. मग या पोटलीमध्ये तुम्ही 7, 5, 3, 9 अशा प्रकारे तुम्हाला जेवढे भेटतील तेवढे गोमती चक्र ठेवायचे आहेत. 3, 7, 5, 9 अशा प्रकारे जेवढे भेटतील तेवढे तुम्ही ठेवू शकता. 3 ठेवलेत तरी चालतील आणि 9 ठेवलेत तरी देखील चालतील. गोमती चक्र घ्या. वर सांगितले त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर अगरबत्तीच्या धुरावरती ही पुरचुंडी धरायची आहे आणि ही पुरचुंडी धरतच तुम्हाला हनुमान चालिसाचा पाठ 1 वेळा करायचा आहे. गजेंद्र मोक्षाचा पाठ 1 वेळा करायचा आहे. गजेंद्र मोक्ष आपल्या नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता. आणि 5 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. आणि हे म्हणून झाल्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ती मुख्य दरवाजाच्या वरती लावायची आहे. आतील बाजूस लावा. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस वरती एखादा खिळा ठोका किंवा आढे असेल तर आढ्याला बांधा, जेणेकरून आपल्या डोक्याच्या वरती यायला पाहिजे अशा पद्धतीने बांधा. यामुळे सर्व प्रकारचं जे अनिष्ट असतं ना ते टळलं जातं. आयुष्यामध्ये पैसा यायला सुरुवात होतो, कर्जातून मुक्ती भेटते. आणि हे जे उपाय आहेत ते 1 वर्षभरासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरभराटी करून आणून देणारे आहेत. 1 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला या ज्या जुन्या पुरचुंड्या आहेत त्या विसर्जित करायच्या आहेत आणि नवीन पुरचुंड्या अशाच प्रकारे तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. हा उपाय तुम्ही जर वर्षी, हे जे उपाय मी सांगितलेले आहेत 3, तुम्ही जर वर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता, ज्यामुळे आयुष्यामध्ये एक सकारात्मकता नांदायला सुरुवात होईल. तसेच 7 हा अंक राहूचं प्रतीक आहे. यामुळे देखील राहू आपल्याकडे वक्रीय दृष्टी अजिबात करत नाही. राहू व्यवस्थित अनुकूल राहायला सुरुवात होतो. आणि ही जी वस्तू आहे ती सफेद रंगाची असल्यामुळे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. प्रत्येकाला असं वाटतं की लाल रंग माता लक्ष्मीचा प्रिय आहे, तर नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला पांढरी वस्त्र परिधान करावी लागतात. त्यामुळे आपला शुक्र ग्रह हा मजबूत होतो. ज्या सेवेकऱ्यांनी, स्वामी समर्थ सानिध्यातल्या ज्या सेवेकऱ्यांनी पांढरे शुक्रवार केले असतील त्यांना प्रचिती नक्कीच आलेली असेल. पांढरे शुक्रवार कसे करतात याची जर माहिती हवी असेल, धनप्राप्तीचा हा देखील खूप मोठा प्रयोग आहे, याची माहिती हवी असेल तर तशी कमेंट करा. तुम्हाला तो देखील व्हिडिओ मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आजची माहिती ही एवढीच होती. क्षमा असावी, खूप मोठा व्हिडिओ झाला त्याबद्दल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.